नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला हेतू आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि लक्षात घ्या ई-केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा जी संधी गरजेची आहे तर ती मिळण्यासंदर्भातची मागणी। तर सध्या सोशल मीडियावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक घोषणा होत आहेत, परंतु अजून जी-आर आलेली नाहीये। मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा झाली नाहीये, तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। याच आठवड्यामध्ये हा जी-आर प्रसिद्ध होईल आणि पुढील आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होणार, हे आपण मागील काही व्हिडिओमध्ये सांगत आहोत। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील ई-केवायसी त्यांची झाली नाहीये, ई-केवायसीची पुन्हा चुका झाल्या, याच्यामुळे त्यांचा लाभ थांबलेला आहे। तर यांनी काय करावं तर या संदर्भात आपण सांगतच आहोत। तर यासाठी हेल्पलाईन आहे, पण दिवसभरामध्ये हेल्पलाईन बिझी लागते। तुम्हाला लक्षात घ्या की वेबसाईटवरती तक्रार नोंदवता येईल, परंतु जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची नोंदणी नारी शक्ती दूत ॲप असेल, अंगणवाडी सेविका असेल यांच्याकडून झालेली आहे, त्यामुळे त्यांना तशी सुविधा उपलब्ध नाही। तर यासाठी एकच काम करायचं आहे, तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास कार्यालय आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जायचं आहे। कारण जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचे ई-केवायसी चुकलेली होती। जास्तीत जास्त लाडक्या बहिणी महिला बाल विकास विभाग या ठिकाणी गेल्या, त्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतरच ई-केवायसी दुरुस्ती वेबसाईट पुन्हा सुरू झाली। प्रकारची सध्या महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी त्यांची जर वेबसाईटवरती नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी तक्रार करायची आहे आणि शक्यतो जमल्या जवळच्या असणाऱ्या, लक्षात घ्या की महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन विनंती करायची आहे। तर जास्तीत जास्त जवळपास असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन लक्षात घ्या विनंती करायची आहे। त्यामुळे जोपर्यंत जास्तीत जास्त मागणी होणार नाहीये तोपर्यंत शासनाच्या निदर्शनास ही बाब येणार नाहीये। आमच्या चॅनलमार्फत देखील हीच विनंती की पात्र असून देखील लाडक्या बहिणींना ई-केवायसीची संधी मिळाली नाहीये, अशा लाडक्या बहिणींना कमीत कमी 15 ते 20 दिवसांसाठी ई-केवायसीची मुदत आहे ती वाढवून दिली पाहिजे। तर ही महत्त्वाची बाब आहे, ती शासनाने लवकरात लवकर विचारात घ्यावी, कारण का जोपर्यंत मागणी होत नाहीये तोपर्यंत शासन या संदर्भात विचार करण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ही कार्यवाही करता येणार आहे। त्यामुळे सध्या तरी ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती झालेली आहे, ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशांना पुढचा लाभ येणार आहे। ज्यांची ई-केवायसी झाली नाहीये त्यांना जोपर्यंत ई-केवायसीचा ऑप्शन येत नाहीये तोपर्यंत त्यांना लाभ आहे तो येणार नाहीये। सोशल मीडियावरती चुकीच्या लिंक्स असतील, चुकीचे मेसेज, आत्ताच लगेच ई-केवायसी करा, आम्हाला DM करा, मेसेज करा, असे अनेक व्हिडिओज येत आहेत, पण अशा कोणत्याही प्रकारची सूचना शासनामार्फत देण्यात आली नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावध राहायचं आहे। या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।